आमच्या शाळा बंद केल्यात, लेकरं इथं शिकू शकत नाहीत, एज्युकेशन उद्ध्वस्त केलंय. आणि जे खासदार आहेत विद्यमान, पाण्यावर प्रश्न विचारताना मी कधी बघितलं नाही लातूरचा. शिक्षणावरती विचारलेला प्रश्न बघितला नाही. एक बाबासाहेबांचा पुतळा बसवला, तो पुतळाच बाबासाहेबाचा नव्हता, त्याची ओपनिंग करून बसले. म्हणजे किती आपण या ठिकाणी कशासाठी लोकप्रतिनिधी आहेत हे सुद्धा कळायला मार्ग नाही. याची चीड येणार नाही. आणि याची चीड आली म्हणून मी लातूरमध्ये आलेलो. मी उगाच लातूरमध्ये नाही आलेलो. खासदार व्हायचंय कुणासाठी? दोन्हीपैकी एका भैयासाहेबासाठी. हिकडला झाला की निलंग्याला जाणार आणि तिकडला झाला की इकडं जाणार. यांचे खासदार व्हायचे भैयासाहेबासाठी. मला खासदार व्हायचे बाबासाहेबांच्या अनुयायांच्या संविधान वाचवण्यासाठी. मी बाबासाहेबांचा अनुयायी खासदार असणार आहे आणि भैयासाहेबांचे खासदार असणार आहेत. लातूरची जनता येडी काय हे सगळे एक्सपोज करायला मी आलोय. कुणी बोलत नाही म्हणून या ठिकाणी चालणार नाही. आम्ही आमचे लेकरं इथं मारताना बघितलेत, त्या ठिकाणी आम्ही कुणाला सोडणार नाही. खोटे उमेदवार द्यायचे, आमचा हक्क हिसकून घ्यायचा. का बौद्ध समाजाचा उमेदवार द्यायला लाज वाटते? त्याचा प्रचार करायला लाज वाटते का? दलितांचा हक्क चोरला जातोय का? स्वर नाही म्हणून सुप्तपणे तुम्ही प्रचार करून त्याला मतं मिळवण्याचा प्रयत्न करताय. दोन्ही एकाच माळीचे मणी आहेत. यांना वाटतं परिणाम होणार नाही.